आज मी बनवणार आहे चमचमीत त्याचबरोबर झणझणीत अशी अंडा बिर्याणी। अंडी चांगली फ्राय करून मग मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि झणझणीत अशी बिर्याणी रेडी करायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर आपण वेळ न घालवता झटपट रेसिपी पाहून घेऊयात। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी भरून एवढे बासमती तांदूळ घेतलेले आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही त्यानेही बिर्याणी बनवू शकता। तर इथे 3 ते 4 पाण्याने चांगले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर आपण हे जे तांदूळ आहेत याला 10 मिनिटांपर्यंत पाण्यामध्येच भिजत ठेवून देणार आहोत। याने काय होतं की तांदळाचा जो आकार आहे तो अतिशय लांब होतो आणि बिर्याणीसुद्धा छान होते। तर हे तांदूळ आपण भिजत ठेवूया आणि इथे गॅसवर मी एक पातेल्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तांदूळ बॉईल करण्यासाठी। आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। त्याचबरोबर 1 चमचा भरून एवढं आपण तेल घालून घ्यायचं आहे। याने काय होतं की आपला जो तांदूळ आहे तो मोकळा मोकळा होतो। जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तूप ॲड करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये आपण तांदूळ टाकून घ्यायचा आहे। तांदळामधलं सगळं पाणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि आता आम्ही या पाण्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहे। तर हा सगळा तांदूळ ॲड करून झाल्यानंतर याला चांगलं बॉईल करून घ्यायचं। तांदूळ टाकल्यानंतर याला एकदा फिरून घ्यायचं म्हणजे तळाला तांदूळ जो आहे तो चिटकत नाही। तर इथे मी एकदा हलवून घेऊन यावर आता आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही, असाच हा तांदूळ बॉईल करून घ्यायचा। 80% तांदूळ हा चांगला बॉईल झालेला आहे। यापेक्षा जास्त बॉईल करू नका, बिर्याणी जी आहे ती चिकट होईल। तर इथे तांदूळ हा आपण आता काढून घेणार आहोत। इथे मी एक चाळणी घेतलेली आहे कारण आपल्याला यामधलं सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर इथे सगळं पाणी काढून घेतल्यानंतर तांदूळ असाच ठेवायचा नाही, तर त्याला वर खाली करत राहायचं। कारण तांदूळ हा गरम असतो आणि शिजलेल्या तांदळामध्ये जो तांदूळ खाली राहतो तो ओव्हरकुक होऊ नये म्हणून हे हलवणं गरजेचं आहे। तर इथे सगळा जो तांदूळ आहे तो मी 3 ते 4 वेळा असाच वर करून घेतलेला आहे आणि आता याला आपण पंख्याखाली चांगलं सुकून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घेणार आहोत। पेस्ट बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर एवढं आलं घेतलेलं आहे। या सगळ्याची आपण एक पेस्ट बनवून घेतलेली आहे। अंडी मी इथे बॉईल करून घेतलेली आहेत आणि त्याची जी साल आहे ते सुद्धा सगळं काढून घेतलेले आहे। तर इथे अंडी आहेत याला आपण आतपर्यंत चांगले छिद्र पाडून घेणार आहोत। कारण याला छिद्र पाडल्याने आपले जे मसाले आहेत त्याचा जो फ्लेवर आहे तो आतमध्ये उतरतो आणि अंडी खायला अतिशय चविष्ट आणि मसालेदार लागतात। तर ही सगळी जी अंडी आहेत याला मी सर्व अंडींना होल पाडून घेतलेला आहे आणि आता आपण याला चांगल्या प्रकारे मसालासुद्धा लावून घ्यायचा आहे। इथे मी 1 चमचा भरून एवढं लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा भरून एवढं गरम मसाला घेतलेला आहे। 1 चमचा भरून एवढी धनेपूडसुद्धा ॲड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे। हे जे मसाले आहेत हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आपण यामध्ये मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। तर मीठसुद्धा सगळ्या मसाल्यामध्ये ॲड झालं पाहिजे। तर इथे अंडी जी आहे तीसुद्धा आपण मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि मसाला जो आहे तो सगळीकडे असा लावून घ्यायचा। याला मसाल्याचं चांगलं कोटिंग झालं म्हणजे अंडी जी आहे ती अतिशय चविष्ट लागतात। इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपण 2 टेबलस्पून एवढं तेल ॲड करून घ्यायचं आहे अंडी फ्राय करण्यासाठी। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक एक करून आपली जी सगळी अंडी आहे तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे। तेल अगदी चांगलं गरम करून घ्यायचं, नंतरच अंडी ॲड करायची। याने काय होतं की तेल जर कमी गरम असलं तर अंड्याला पण जो मसाल्याचं कोटिंग केलेलं आहे ते वेगळं होतं
आणि जर गॅसची फ्लेम ही हाय फ्लेमवरच आपण अंडी टाकली तर ज्याचं जे मसाल्याचं कोटिंग आहे ते असंच व्यवस्थित राहतं. तर सगळी अंडी काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 3 ते 4 चमचे भरून एवढं तेल ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं इथे तूपसुद्धा घातलेलं आहे 1 चमचा भरून आणि एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा हा तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा, अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर बिर्याणी जी आहे ती चविष्ट होत नाही. इथे 1 टेबलस्पून एवढं मी लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून एवढी धनेपूडसुद्धा टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर गरम मसाला आहे तोसुद्धा आपण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हा घरगुती मसाला आहे तोसुद्धा 1 चमचा भरून ॲड करून घ्यायचा. त्याचबरोबर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हे तेलामध्ये चांगली फ्राय झाले की याची चवसुद्धा छान लागते. हे सगळं फ्राय झालं की यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पेस्टसुद्धा ॲड करून घ्यायची आहे. ही पेस्ट ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मसाला जो आहे तो आपल्याला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. तर इथे जो मसाला आहे तोसुद्धा मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये शिजवूनसुद्धा घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. हे सगळं ॲड झाल्यानंतर आपण याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये चांगली अशी तरी येते. तर हे सगळं चांगलं शिजून झालेलं आहे. आता आपण यामध्ये अंडीसुद्धा ॲड करून घ्यायची आहेत. आपली जी अंडी आहेत याला मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता मसाल्यामध्ये ही सगळी अंडी आपण ॲड करून घ्यायची आहे. एक एक करून सगळी अंडी ॲड करून झाली की जो मसाला आहे तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. अंडी आणि मसाला हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे याला एक चांगली चव येते. तर यालासुद्धा 1 ते 2 मिनटापर्यंत झाकण ठेवून एकदा शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत आणि आपली जी अंडी आहेत तीसुद्धा रेडी आहेत. तर चला आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तळाला मी इथे 1 चमचा भरून एवढी ग्रेव्ही टाकलेली आहे आणि सगळीकडे पसरून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो तांदूळ बॉईल करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. तांदूळ इथे चांगल्या प्रकारे ॲड करून घ्यायचा, म्हणजे आपला जो खालचा जो रस्सा आहे आपण टाकलेला तो झाकला जाईल. आणि आता यामध्ये दुसरी लेयर जी आहे ती अंडी टाकून घ्यायची आहेत. तर इथे 2 अंडी आणि यामध्ये आपण थोडासा यावर मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर इथे आता पुन्हा एकदा आपण सेकंड लेयर ही तांदळाची टाकणार आहोत, कारण आपल्याला बिर्याणी जी आहे ती लेअरमध्ये असली की ती खायलासुद्धा छान लागते. तर पुन्हा एकदा इथे जी राहिलेली अंडी आहेत ती अंडीसुद्धा मी इथे ॲड करून घेतलेली आहेत आणि जो रस्सा थोडासा उरलेला होता तर तोसुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे. आता यावरती पुन्हा एकदा आपण शिजवून घेतलेला तांदूळ आहे तो ॲड करायचा आणि इथे मी थोडीशी केसर भिजत ठेवलेली होती पाण्यामध्ये रंगासाठी, तीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे. रंगासाठी कलर वापरल्यापेक्षा जर तुमच्याकडे केसर अवेलेबल असेल तर तुम्ही ती टाका, नसेल तर कलरसुद्धा ॲड करू शकता. केसर ॲड केल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटापर्यंत चांगलं याला थोडंसं वाफेवर शिजवून घ्यायचं. तरी ते 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली जी बिर्याणी आहे ती रेडी आहे. अगदी मोकळी मोकळी आणि अगदी चवीला छान अशी बिर्याणी आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी मोकळा मोकळा झालेला. अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा.